जागा काँग्रेसकडे फक्त होती, ती आता 11 जागांवर आघाडी मिळताना दिसते. काँग्रेससाठी महाराष्ट्रामध्ये इतकी लीड मिळण्याची नेमकी काय काय कारणं ठरतात? जर काँग्रेसला संपूर्ण देशात स्वीकारलं असं चित्र असतं तर संपूर्ण देशामध्ये 11 पट काँग्रेसला यश मिळालं असतं. ज्या अर्थी ते फक्त एका प्रदेशात त्यांना इतकं प्रचंड यश मिळताना दिसतंय, त्या अर्थी तिथली स्थानिक कारणंही तितकीच महत्वाची आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे जे पक्ष फुटले आणि त्यातून जे उमेदवार आले, त्या उमेदवारांची निवड करण्यावरून जे वाद निर्माण झाले आणि त्याहीपेक्षा सुद्धा काही ठिकाणी उमेदवार खूप उशिराने देण्यात आले, त्यामुळे जी काही एक रचना निर्माण करण्यात जो काही वेळ लागतो तो न मिळाला. तिसरी गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो, ग्रामीण भागामध्ये जो असंतोष होता तो प्रगट करण्याकरता काँग्रेसने आपला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. ते एक प्रकारे समोर आलेलं आहे. कांदा आणि सोयाबीन या उत्पादनामधली जी काही एक शेतकऱ्यांची नाराजी होती, ती नाराजी काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवर व्यक्त झाली. याचा अर्थ काँग्रेसनी त्याच्यावर फार मोठी आंदोलनं केली वगैरे असं काही नव्हतं, परंतु त्यांना ती व्यक्त करायची होती आणि ती व्यक्त करण्याकरता त्यांना काँग्रेसचा प्लॅटफॉर्म निश्चित मिळाला. याचा पूर्णपणे अर्थ एका पक्षाला पूर्णपणे स्वीकारलाय आणि एका पक्षाला पूर्णपणे नाकारलाय असा होत नाहीये. तर जनतेनं नाराजी व्यक्त केलेली आहे. ती नाराजी व्यक्त करण्याकरता त्यांना विरोधी पक्षांचा प्लॅटफॉर्म आतापर्यंत मिळतच नव्हता, तो मिळाला. ही लोकशाही सुदृढ होण्याची प्रक्रिया आहे. मार्केट करेक्शन उद्या सकाळपर्यंत तुम्हाला 100% झालेलं दिसणार आहे. अनिल देशमुख सर, सध्याची जी आकडेवारी आहे त्यामध्ये काँग्रेसला 11 जागांवर आघाडी मिळताना दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला 8 जागांवर आघाडी मिळताना दिसते. महाराष्ट्रासाठी हे आकडे प्रचंड मोठे आहेत. जेव्हा महाविकास आघाडी झाली होती त्यावेळेस सर्वांना असा प्रश्न पडला होता की काँग्रेस ही शिवसेनेसोबत कशी जाऊ शकते. त्यानंतर झालेली ही पहिली मोठी निवडणूक आहे, महाराष्ट्रव्यापी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये त्या मुद्द्याचा काँग्रेसला फारसा फटका बसलेला दिसत नाहीये. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये येऊन काँग्रेसला जसा फायदा झाला तसाच राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा झाला असं म्हणायचं का? असं आहे की याच्यामध्ये पहिले सांगितलं आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि मित्रपक्ष यांनी एकोप्याने आणि एकत्र येऊन त्या निमित्तानं निवडणूक लढवली. आणि महाराष्ट्रातील जनता, मी आपल्याला सांगतो, 2 वर्षापासून या फोडाफोडीच्या राजकारणाला तंग आलेली आहे. म्हणजे उघड्या डोळ्यांनी हे फोडाफोडीचं राजकारण 2 वर्षापासून पाहत आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीचा यंत्रणेचा वापर करण्यात आला, ईडी सीबीआयचा वापर करण्यात आला अनेकांवर, ते सुद्धा पाहतायत की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर या यंत्रणेचा जो दुरुपयोग करण्यात आला, त्याच्यामुळे सुद्धा या लोकांच्या लक्षात आलं की कशा पद्धतीचा यंत्रणेचा दुरुपयोग करताय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, या निवडणुकीमध्ये आता जे चित्र येत आहे, जे तुमचे माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत यांना ज्या काही 4-5 जागा येताना दिसत आहेत, यांना जर हे धनुष्यबाण चिन्ह नसतं, भारतीय जनता पार्टीने त्यांना उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष दिला नसता, चिन्ह दिलं नसतं आणि दुसऱ्या चिन्हावर जर एकनाथ शिंदे यांना जर निवडणूक लढावं लागली असती, दुसऱ्या चिन्हावर जर अजितदादांना निवडणूक लढावं लागली असती, तर यांची एक जागा सुद्धा एकनाथ शिंदेची येऊ शकत नव्हती. यांना जुनं चिन्ह धनुष्यबाण जे शिवसेनेचे चिन्ह यांना दिल्यामुळे काहीतरी मतं यांना पडलीत. नाही तर महाराष्ट्रातील जनतेने एकनाथ शिंदेलाही मतं दिली नसती आणि अजितदादांना सुद्धा मतं दिली नसती. बरं, अनिल देशमुख सर, एक प्रश्न तुम्हाला इथे विचारावासा वाटतो. आजचा निकाल बघताना तुमच्यासाठी कटू आठवणी जाग्या झाल्यात का? समाधान वाटतंय का? कारण तुम्ही ईडी सीबीआय बद्दल बोलला की ज्या पद्धतीनं यांनी भारतीय जनता, बरोबर आहे, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्यांनी माझ्यासारख्यावर, अनेकांवर, संजय राऊत यांच्यावर खोटे आरोप लावायला लावलेत. माझ्यावर तर अधिकाऱ्यांना खोटे आरोप लावायला लावले, ईडी सीबीआय लावली. पण जेव्हा कोर्टामध्ये केस गेली, कोर्टाने निकाल दिला की अनिल देशमुख या जे झालं त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही, अनिल देशमुख जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही, ऐक्यू माहितीच्या आधारावर अनिल देशमुख आरोप करण्यात आले. अशा पद्धतीनं जस्टिस चांदीवालने निकाल दिला. हायकोर्टाने सुद्धा अतिशय चांगले ऑब्झर्वेशन दिले, सुप्रीम कोर्टाने दिले. पण अशा पद्धतीने दिले असताना सुद्धा मला ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जाताना 14 महिने जेलमध्ये राहावं लागलं. पण त्याच्यानंतर हायकोर्टाचा निकाल आला, जस्टिस चांदीवालचा निकाल आला, सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. त्याच्यामुळे सर्व गोष्टी उघड झाल्या. म्हणजे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने ईडी सीबीआय या यंत्रणेचा वापर केला आणि आपल्या विरोधकांची तोंड बंद झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केला, ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनता जाणते आहे.
आणि अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातच नाही, दिल्लीमध्ये जा, झारखंडमध्ये जा, वेस्ट बेंगॉलमध्ये जा, यंत्रणेचा ईडी आणि सीबीआयचा गैरवापर ज्या पद्धतीनं केला आपल्या विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी, त्याच्याबद्दल सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी लोकांमध्ये होती. या सर्व आणि त्या नाराजीचा परिणाम या आकड्यांवर दिसतोय असं तुमचं म्हणणं आहे. खरं तर यासाठी आपल्याला झारखंड आणि दिल्लीचे सुद्धा आकडे पाहायला पाहिजेत. त्यानंतर येऊ त्या चर्चेकडे.